Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची दिल्लीमध्ये होणार बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार. पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीररित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्याप्रकरणी सेवा विकास सहकारी बँकेच्या माजी संचालकांच्या घरावर छापे. ईडीनं शहरात 3 ठिकाणी टाकले छापे. मुंबईतल्या मालाडमधल्या टिपू सुलतान उद्यानाचं नाव बदललं. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ट्विट करून घोषणा. नाव बदलण्यासाठी भाजपनं केलं होतं आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यात तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू. तिघांचेही मृतदेह सापडले. कालपासून सुरू होतं सर्च ऑपरेशन. नागपूरचे उमरेडमधले माजी आमदार सुधीर पारवे आणि राजू घरडे यांच्यामध्ये वाद. स्थानिक उद्योगांवरून आरोप प्रत्यारोप झाल्यानं शाब्दिक बाचाबाची. दुचाकीवरून स्टंटबाजी करत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भीषण अपघात. परभणीतल्या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का. परिसरात काही काळ भीतीचं वातावरण. आजपासून गेटवे ऑफ इंडियाच्या सौंदर्यात पडणार भर. लाईट अँड साऊंड शोचं आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा. पंतप्रधानांकडून लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसह बडे नेते सहभागी.